नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि आनंदी असाल. तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच पाडव्याचा दिवस आणि सगळ्याच बायकांना माहिती आहे की पाडव्याचा दिवस आपल्यासाठी किती महत्त्वाचा असतो. कारण की आज आपल्याला आपल्या नवरोबांना ओवाळायचं असतं आणि त्यांच्याकडनं भारी भक्कम असं गिफ्टसुद्धा घ्यायचं असतं. तर मी सुद्धा सकाळी सडा रांगोळी देवपूजा वगैरे सगळं करून माझ्या देवाचे म्हणजेच आमच्या आहोंची आरती करून घेतली, त्यांचं औक्षण करून घेतलं आणि आम्ही मामांकडे निघालो. तर आता आम्ही ना यांच्या मामाकडे आलो आहे. तर मी तुम्हाला जसं म्हणते माझी बहीण पूजा तर तिला सरप्राईज द्यायला आलो आहे. तिला माहीतच नाही आहे आज पाडवा आहे आणि अण्णा दादा हे तिला भेटायला येतात, माहीत नाही. आता बघूया तिला सरप्राईज आवडतंय की नाही आवडतंय. तर चला आधी अण्णा दादाच पुढे जा. अरे चला तुम्ही पण छोट्याचे. ही आमची पूजा. सरप्राईज आवडले की नाही? मस्त आहे. मला ना मामांकडे यायला नेहमीच खूप आवडतं. कारण की इथल्या वाईब्स अशा आहेत ना, एकदम मला असं शांत आणि रिलॅक्सिंग असं फील होतं. एकदम स्मूथ आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स मला नेहमी इथे मिळतात. तर पूजा आणि मामांचं जेवण झालं होतं. मग मी, पूनम, पूजा आम्ही तिघींनी मिळून पटकन छोटंसं काहीतरी थोडंसं असं स्वयंपाक केला आणि आम्ही लगेच जेवायला बसलो. खूप दिवसांनी आमचा हा क्षण आला होता, सगळं असं एकत्र बसून आणि जेवण करायचा. जेवण खूप छान आम्ही एन्जॉय केलं आणि ना आम्ही आवरत असताना अचानक खूप आवाज येत होता भांडणाचा. म्हणून मग मी आणि हे आम्ही बाहेर जाऊन आणि बघितलं की एवढं भांडतंय तरी कोण. तर बाहेर येऊन बघतोय, आम्हाला वाटलं लव आणि दक्ष भांडत असतील, पण बाहेर बघा जेवढं पाहावं तेवढं नवलच. आता हे एवढे मोठे मोठे झालेत, आर्या आणि कुश कॉलेजला जात आहेत, स्कूलमध्ये सुद्धा नाही आहेत, तरी त्यांची मारामारी कमी होत नाही. आणि कारण किती क्षुल्लक, कुश आमचे हेअर वाढवतोय म्हणजे केस वाढवतोय आणि आर्याला फक्त त्याचे केस जे आहेत ते विस्कटायचे असतात. आणि ह्या एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीवरनं त्या दोघांची मारामारी चालू होती. अखेरकार आर्या जिंकली. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की मला इथे एकदम शांत वाटतं, रिलॅक्स फील होतं, तर तुम्हीच पहा ना, मामांच्या अवतीभवती म्हणजे घराच्या शेजारी कुठलंही दुसरं घर नाही आहे, कसलाही आवाज नाही, इतका सुंदर असा निसर्ग दिसतो. आकाशसुद्धा बघा किती सुंदर दिसतंय आणि इतका थंडगार वारा असतो. आणि त्या दिवशी ना पाडव्याच्या दिवशी क्लायमेटसुद्धा खूप सुंदर होतं. मग त्याच्यामुळे मला इथे यायला ना नेहमीच आवडतं. तुम्हाला पण आवडेल की नाही असं शांत ठिकाणी यायला. आणि इथे आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या. मग आणि मी डिसाईड केलं की उद्या मला माहेरी जायचं, तर मला काही गिफ्ट्स घ्यायचे होते माझ्या भावंडांसाठी. तर हे घेण्यासाठी बाकी सगळे इथेच थांबले, पण मी, हे आणि लव आम्ही तिघंजणं सिटीमध्ये गेलो. पण सिटीमध्ये जायच्या आधी घरी गेलो, थोडंसं फ्रेश झालो आणि मग सिटीमध्ये जायला निघालो. आणि सिटीमध्ये जायचं म्हणजे आम्ही गंगेवरच गाडी पार्क करतो. तर गाडी पार्क केली आणि गंगेच्या अवतीभोवतीचं वातावरणसुद्धा खूप सुंदर होतं, इतकं छान. आणि त्यात एक एक काय म्हणतात, इतकं सुंदर दृश्य आम्हाला दिसलं. हे बघा, आपण जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा सगळे स्टुडंट्स जेव्हा लास्ट लेक्चर चालू असतं तेव्हा सगळ्यांना असं डिस्पर्सलची वाट पाहत असतात. अगदी तसंच ह्या जे लाईटच्या ज्या तारा आहेत, सगळे पक्षी एक 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 येऊन त्या तारांवर एका लाईनमध्ये बसत होते. जसं काय त्यांचंसुद्धा आता स्कूलचा डिस्पर्सलचा टाईम झाला आहे, सगळे एकदम लाईनमध्ये असेंब्ली हॉलमध्ये बसतो आपण किंवा उभे राहतो, तसे हे पक्षी मस्त येऊन इथे बसले होते. काय निसर्गाची किमया आहे ना, काही त्यांना माहीत नाही तरी किती डिसिप्लिनमध्ये होते ते सगळेजणं. मग पुढे गंगेवरच ना एक छोटंसं असं मार्केट आहे. मार्केट बरंच मोठं असतं, पण असं संध्याकाळच्या वेळेला ना थोडेसे भाजीपाला वगैरे असे बसलेले असतात. तर मला पण छोट्या मोठ्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या घरच्यासाठी. मग त्या मी बघत होते, त्या तिथल्या तिथे चालू अशा पटकन मी घेतल्या. आणि आमच्या कुशला ना फाफडा खूप आवडतो आणि गंगेच्या ना मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण टर्नवरच ना एक असं शॉप आहे, छोटंसं शॉप आहे आणि खूप जुनं शॉप आहे. मग तिकडनं आम्ही कुशसाठी ना फाफडा घेतला. आणि बघा ना, दिवाळीच्या आधी आम्ही शॉपिंगला आलो तेव्हा गर्दी, आता पाडवा आहे तरीही गर्दी, दिवाळी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला गर्दी दिसणार आहे.
कारण की लग्न सराई चालू होते. पण इतक्या गर्दीमध्ये धड नीट चालता येत नव्हतं, काय करायचं काय नाही असं चालू असताना म्हटलं की नाही, आज आपण ज्या कामासाठी आलो ते काम करूया. आणि मेन महत्त्वाचं काम म्हणजे मला ना देवाऱ्यासाठी देव घ्यायचे होते. माझे जे जुने देव आहेत ना, त्यांचं नाक डोळे वगैरे हे ना घासल्या गेलेले आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही पाहायला आलो. आणि इथे बघा ना, राधाकृष्णाची किती सुंदर अशी मूर्ती होती एकदम, आणि हेवी होती हां, आणि खूप सुंदर रेखीव दिसत होती. आणि मग इथे आम्ही ना पूर्ण मार्केट फिरून शेवटी ह्या शॉपमध्ये आलो. आणि ह्या दादांनी आम्हाला इतक्या सुंदर अशा मूर्त्या दिल्या. मी रंगनाथ, विठू रुक्माई, दत्ता महाराज आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती मला प्रचंड आवडली. आणि मग ह्या मूर्त्या आम्ही सिलेक्ट केल्या की आपण ह्याच मूर्त्या घेऊया. आज पाडवा होता म्हणून म्हटलं आज पाडव्याच्या निमित्तानेच ह्या घेऊया. आता स्थापना कधी करायची काय करायची आता ते गुरुजींना विचारून घेऊ. मग आम्ही घरी आलो. Guys, आता आम्ही इतक्याच घरात आलो आहे. लव पण पूर्ण थकून गेला आहे बघा. 9 वाजून गेले. इकडे मम्मी येऊन थकून झोपली नाही आहे, पण पडलेली आहे. तिची एनर्जी ड्रेन आउट झालेली आहे. आणि इथे मग आम्ही माझ्या सगळ्या मामांसाठी गिफ्ट्स घेतलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी भाऊबीजचे. खोले काचेच्या वस्तू आहेत त्या. हे असे मी 4 सेट घेतले 4 मामांचे. आणि त्यानंतर मग इथे हे काय मम्मी, ते पण गिफ्टच आहे, आईस्क्रीम बोल आहे. हे आईस्क्रीम बोल घेतली जातात. हे पण गिफ्टच आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यांच दिवसभराची खरेदी याच्यामध्ये पण गिफ्टच आहे. जे मामांना जाणार आहे, त्यानंतर ठाणाजींना जाणार आहे. ही एक बास्केट घेतली आहे. एक ही आणि हे दोन्ही छोट्यांची इच्छा होती म्हणून चॉपस्टिक्स घेतल्या आम्ही. त्यांना पाहिजे होता ट्राय करायला. आणि आता येतील आप्पा, मग आम्ही बाहेर जेवायला जाणार आहे. मग ते पण शेअर करू आम्ही की काय काय खातो. मग रात्री 10:30 वाजले होते आणि भाऊजी म्हणाले की आता सगळेच थकलेले आहेत, आपण बाहेरच जाऊया डिनर करायला. आणि इतक्या उशिरा आम्हाला खूप काही रेस्टॉरंट्स, आम्हाला चॉईस पण नव्हती, सगळे बंद झाले होते. मग जे काही लोकल रेस्टॉरंट होतं तिथे गेलो, जेवण केलं. जेवण करून मग घरी आलो. घरी आल्यानंतर उद्या सकाळी माझ्यावर खूप लोड होता, मला पॅकिंग पण करायची होती. आणि त्याचबरोबर आर्या, कुश, लव, दक्ष यांचे भाऊबीज पण आम्हाला सेलिब्रेट करायची होती. म्हटलं कितीही उशीर झाला तरी मला हे काम करावं लागेल. शेजार पाजारच्यांना पण फराळ दिलं नव्हतं, त्याच्यामुळे मग मी पटापट सगळे डबे ओपन केले. आणि मी असे कंटेनर आणते दरवेळेस, त्याच्यामध्ये नीट व्यवस्थित फराळ पॅकसुद्धा होतो आणि करंज्या लाडू हे फुटतसुद्धा नाही. सगळ्या याच्यावर मी पटकन नावं वगैरे लिहिली, म्हणजे कसं ते पॅकिंग करून ठेवलेलं असेल, मी जरी गेले तरी पण मग यांच्या लक्षात येतं की मला कोणतं फराळ कोणाला द्यायचं आहे ते. आणि असा संबंध आमचा असा दिवस गेला. ही आमची चिमुकली ओवी, जिला आम्ही आज खूप मिस केलं. आणि मग थोडंसं फोटो सेशन वगैरे पण आम्ही केलं तिथे. आणि असा आमचा आजचा हा पाडव्याचा दिवस गेला. तुम्हाला जर आजचा हा व्लॉग आवडला असेल, तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच छान छान तुम्ही मला सपोर्ट करत राहा. असेच सुंदर असे व्लॉग्स मी तुमच्यासाठी पुढेही घेऊन येत राहणार आहे. आणि आजचा व्लॉग तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात, त्यासाठी मी मनापासून तुम्हा सर्वांचे आभार मानते. थँक्स फॉर वॉचिंग.